घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 19 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि आजचा भाग जरा मजेशीर दाखवलाय त्यांनी, तर बघा काय काय झालंय। काल आपण पाहिलं होतं हे दोघेही माफी मागायला आलेत नानांची। आता माफी मागणं झाल्यावर आजीबाई नानांना म्हणतात, नाना तुम्ही क्षमा केलीत यांना, आपण मागचे सगळं विसरलात का? आता नानांना काही उत्तर द्यायची इच्छा नसते, पण आजी पुन्हा म्हणतात, नानासाहेब याचा मी अर्थ घेऊ का की यांना पुन्हा संधी मिळेल काय? त्यावर नाना म्हणतात, कसली संधी? आजीबाई म्हणतात, नीट वागायची। नाना म्हणतात, संधी मिळत नसते, ती शोधायची असते, अर्थात त्यासाठी संस्कार दिलेले असतात आणि हे संस्कार या दोघांकडे पण नाही आहेत। आता असं बोलल्यावर ऐश्वर्या लगेच मान खाली घालते। मग आता नाना म्हणतात, संस्कार बघायचे असतील ना तर जानकी ऋषिकेशकडे जा, ते शिकायची इच्छा असेल तर जा जा दोघांकडे। आता लगेच आजीबाई म्हणतात, बघा नानासाहेब काय म्हणताय, इथे थांबू नका, निघा, चला, नीट वागायचं, काय समजलं सारंग? मग आता ऐश्वर्या म्हणते, सारंग आपण नीट वागू हं। आता लगेच सारंग म्हणतो, होय ऐश्वर्या तुम्ही म्हणताल तसं। आता तो जेव्हा असं बोलतो तेव्हा नाना त्याच्याकडे रागाने बघतात। ऐश्वर्या लगेच थँक्यू म्हणते। मग आता लगेच नाना म्हणतात, निघा इथून, निघा। आता आजीबाई पण लगेच म्हणतात, निघा निघा निघा। मग नाना म्हणतात, बायकोचा बैल कोणीकडचा? आजीबाई म्हणतात, नाही तर काय? त्यावरती आता नाना म्हणतात, अहो सासूबाई तुमचं झालं ना, आता तुम्ही पण गेला तर चालेल। आता बघा प्रेक्षकांनो, ही ऐश्वर्या तिथेच उभं राहून सगळं ऐकते। आजीबाई आता म्हणतात, काय ना नानासाहेब तुमचं वाचन चालू द्या, पण मला असं म्हणायचंय ती छोटी बाळ आहे, त्यांना काही कळत नाही, आपण असं त्यांना प्रेमानं समजून घ्या, समजून सांगा। त्यावर नाना म्हणतात, तुम्ही प्रेमाने जाताय का सासूबाई? त्यावरती लगेच आजीबाई म्हणतात, येते, तुम्ही तुमचं वाचन चालू द्या हं प्रेमाने। आता जाता जाता पुन्हा म्हणतात, सुमित्रा कुठे आहे? त्यावर नाना म्हणतात, मला नाही माहिती, ती आजकाल रोज रात्री बाहेर जाते। आता आजीबाई लगेच म्हणतात, हो काय, यावेळेला कुठे बाई जात असेल माझी लेक? हं, आता नाना म्हणतात, मला काय माहिती, तुमची लेक आहे, तुमचं तुम्ही पहा। त्यावर आजीबाई जाता म्हणतात, बरं बघते मी, पण ते जरा बघा या दोघांचं। तर आता असं बोलून आजी आता बाहेर निघाल्यात। आता ऐश्वर्या आजीनं खुणवते की आवाज करू नका म्हणून, आणि आता सारंग आजीसोबत बाजूला निघून जातो। पण आता ऐश्वर्याला हे वाक्य खटकतं, सुमित्राबाई रोज रात्री कुठे जातात या गोष्टीचं आता तिला आलं टेन्शन ऐश्वर्याला। पण असो, आता हा सीन तुर्तास एवढाच दाखवला। आता ऐश्वर्या विचार करायला लागते, कुठे गेली असेल सासू आपली? आता सासूबाई बाहेर जानकीशी बोलतात, या दोघी जणी गपचूप का बोलतात ते कळत नाही मला। दिसली जानकी ऐश्वर्याला तरी काय फरक पडणार आहे, असं थोडी दाखवलंय या दोघींनी की यांची भांडणं आहेत म्हणून। पण असो, हे जरा मला कन्फ्युजिंग वाटलं म्हणून शेअर केलं। तर आता ही जानकी विचारते तिच्या सासूबाईंना, आई तुम्ही आज शरूवंशकडे गेल्या होतात ना, काय झालं? ही कॉफी घेऊन टाका ना, गरम गरम आहे। त्यावर आता सुमित्राबाई म्हणतात, अगं काही नाही ग बाई, मी गेले होते ना, पण आज जरा वेगळंच वातावरण होतं ग शरूकडे। अगं तिची सासू ती फार मागे लागली बाई, तिच्या मूल व्हावं म्हणून। मग जानकी म्हणते, ठीक आहे ना मग आई, त्यात काय झालं? मग आता सुमित्राबाई झालेला सगळा प्रकार जानकीला सांगतात आणि म्हणतात, बघ न ग, असं बोलल्या त्या मला, तू सांग मला जानकी। अगं तसं म्हणायला गेलं तर त्यांची इच्छा काही चुकीची नाहीये। अगं आमच्या वयाच्या बायकांना वाटतंच ना, घरामध्ये नातवंड असावं, हसावं, खेळावं, घरभर दुडदुडावं। आता जशी आपली ओवी असते तसंच त्यांनाही वाटेल ना। पण बाई त्यांची बोलायची पद्धत खूप चुकीची होती ग जानकी। आता त्यांची जी पद्धत होती ती पद्धत त्यांनी जानकीला सांगितली आहे। जानकी म्हणते, आई मग तुम्ही त्यांना काहीतरी बोलायला हवं होतं ना, तुम्ही त्यांना दाखवून द्यायला पाहिजे होतं की तुम्ही चुकीचा विचार करताय, अशा पद्धतीने विचार करून थोडीच चालेल। त्यावर सुमित्राबाई म्हणतात, अगं आपण असं कसं बोलणार ना त्यांना, त्या शरूच्या सासूबाई आहे। पण बाई बिचारी माझी शरू ग, तिला फार टेन्शन आलंय ग, कधी माझ्या शरूची कूस उजवेल कोणास ठाऊक, निदान ह्या वेळेला तरी। आता जानकी म्हणते, आई तुम्ही इतकी काळजी नका करू बरं, आता यावेळेला सगळं ठीक होणार आहे, ते घेतायत ना दवाखान्यामध्ये दोघे जण ट्रीटमेंट। आता या दोघींचं बोलणं सुरूच असतं। तेवढ्या तिकडे ऐश्वर्या या सारंगला म्हणते, सारंग आई कुठे जातात हो रोज? आत्ता नाना काय बोलले तुम्ही ऐकलं का? आता लगेच हा सारंग म्हणतो, अहो कुठे जाणार आहे आई, असेल इथेच कुठे? पण आता ऐश्वर्या म्हणते, नाही आपण आईंना शोधूयात आधी। आता इकडे या दोघींचं बोलणं दाखवलं पुन्हा कंटिन्यू। जानकी म्हणत असते, आई तुम्ही काही काळजी करू नका, सगळं छान होणार आहे, बघाच तुम्ही, या वेळेला आपल्या शरूवंशांना नक्की दिवस राहतील। मग आता ही सुमित्राबाई म्हणते, बाई जानकी तू म्हणते ना अगदी तसंच होऊ देत बघ। सुमित्राबाई ऋषिकेशचा विषय काढतात। मग जानकी म्हणते, अहो आई काय सांगू, त्यांचं काय चाललं ना काही कळतच नाहीये, नानांच्या किडनॅपरला पकडायचं म्हणताय आणि एकटेच सगळा उद्योग करत फिरता हो। सुमित्राबाई म्हणतात, बाई काळजी वाटते ग ऋषिकेशची, पण तू काळजी करू नको, तो सगळं व्यवस्थित करेल, त्याचं काम ना अगदी व्यवस्थित आहे बघ। आता तेवढ्यात जानकीला चाहूल लागते, ऐश्वर्या आणि आजी इकडे येतात म्हणून जानकी पटकन लपते। आता आजीबाई बाहेर येतात, सुमित्रे अगं इथे बसलीस होय, अगो घरभर शोधतोय तुला। आता आपल्याला इथे
सुमित्राबाई एकट्याच दिसतील. जानकी गायब झालेली असते. ऐश्वर्याची चाहूल आली ते बघून. आता सुमित्राबाई म्हणतात, काय ग बाई कमाल आहे तुझी, कुठे कुठे लपते ग सुमित्रे. आता आम्ही केवढ्या काळजीत आहे. सुमित्रा कुठे गेली, आई कुठे गेल्या, आई कुठे गेली, शोधतोय आम्ही वगैरे वगैरे करून, आणि तू बसली इथे. आता सारंग म्हणतो, अगं आई तू इथे बाहेर काय करतीये. सुमित्राबाई म्हणतात, अगं काही नाही आई, मी जरा इथे गरम होत होतं ना घरात म्हणून बाहेर बसले. तर आता लगेच ही विचारते तिची आई, अगं पण हे कप. मग सुमित्रा म्हणतात, काही नाही जरा कॉफी घेतली. मग आता बघा प्रेक्षकांनो, ह्या सुमित्राबाई म्हणतात, चल बाई चल घरात जाऊ आता. मग आजीबाई म्हणतात, चल पण पुढच्या वेळेला मला घेऊन बस असं गारव्यामध्ये, मलाही बरं वाटतं ग सुमित्रे. मग ऐश्वर्या म्हणते, आई चला ना मच्छर चावतील. मग लगेच आजी म्हणतात, बघ ग बघ ऐश्वर्याला किती काळजी आहे तुझी. मग आता हे सगळे आत जातात पण ऐश्वर्या बाहेरच राहते, कारण ऐश्वर्याला डाऊट आलेला असतो सुमित्राबाई एकट्या नाही आहेत म्हणून. आता ती चालत चालत पुढे जाते तेव्हा दुसरा कप लागतो तिच्या पायाला. जानकी तिथे बाजूला झुडपातच लपलेली असते. जानकी डोक्याला हात मारते, अरे देवा ऐश्वर्याला दिसलेच मी. ऐश्वर्या तिला बराच वेळ इकडे तिकडे बघते बरं का, कोणीतरी आहे. म्हणजे जानकी म्हणूनच नाही, तिला डाऊट असतो की सुमित्राबाईंबरोबर कोणीतरी बसलेलं असेल. आता अचानक झाडं हलतात, या जानकी हलते म्हणून सारंग तिथे येतो आणि म्हणतो, काय हो ऐश्वर्या काय करताय. ऐश्वर्या म्हणते, सारंग बघा ना ते झाड हलते, तिथे कोणीतरी आहे. सारंग म्हणतो, अहो कोणी नाहीये, तुम्हाला भास झाला असेल. मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते, नाही भास नाही झाला. पण आता सारंग म्हणतो, चला आतमध्ये, सगळे वाट बघतायत. आता ऐश्वर्या आत जाते सारंग सोबत, पण तिला डाऊट आलेला असतो. आता जानकी ऐश्वर्या गेल्यावर विचार करते, ती बाहेर येते आणि विचार करते, या ऐश्वर्याला डाऊट आलाय माझ्यावर. आता हे सगळं तिच्या समोर एक्सपोज व्हायच्या आत मला तिला सारंग भाऊजी समोर एक्सपोज केलंच पाहिजे. तर असो, आता ऐश्वर्या रूममध्ये गेली आहे. सारंग म्हणतो, काय झालं ऐश्वर्या, इतका काय विचार करताय. मग ऐश्वर्या म्हणते, सारंग आईंसोबत कोणीतरी होतं खाली, कोणीतरी होतं. सारंग म्हणतो, नाही हो नाही, माझी आई कशाला खोटं बोलल. अहो आईसोबत कोणी नव्हतं ऐश्वर्या, तुम्ही कशाला एवढी काळजी करताय. ऐश्वर्या म्हणते, नाही आई खोटं बोलले आहेत आपल्याशी. सारंग म्हणतो, आई कशाला खोटं बोलेल आणि कोण असणार आहे आईसोबत. मग ऐश्वर्या म्हणते, ती तुमची जासूस जानकी आणि ती बिनपगारी ती अवंतिका, त्या दोघी जणी असतातच ना आईंना चिटकलेल्या मुंगळ्यासारख्या, त्याच दोघी असणारे बसले असतील आपले गाराणे करत. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या पण त्या दोघी म्हणजे जानकी वहिनी तर काही दिसली नाही, पण अवंतिका वहिनी. अहो पण एक सांगू का ऐश्वर्या, आहे बघा मोठ्या मुश्किलीनं आता तुम्ही घरात आल्यात बरं का, आणि आपली सगळी भिस्त आईवरच आहे. उगाच तुम्ही नसते आळ घेऊ नका आणि आईवर तर संशय घेऊच नका. आई कशाला आपल्याला खोटं बोलेल ऐश्वर्या. पण ऐश्वर्या म्हणते, नाही नाही सारंग, तुम्हाला विश्वास बसो ना बसो, पण मला माहिती आहे तिथे कोणीतरी होतं, कारण मला कप दिसला ना दुसरा. बरं तेही ठीक, पण सारंग तुमच्या लक्षात येतं का आई आपल्याशी खोटं बोलताय, त्यांनी आपल्याला खोटं सांगितलं, त्या असं का करताय. आता सारंग म्हणतो, जाऊ द्या ना ऐश्वर्या, नको ना उगाचच किस पाडू. तर आता ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्हाला कळत नाहीये, पण काहीतरी कुठेतरी मूर्त आई आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. सारंग तुमच्या लक्षात कसं येत नाहीये. सारंग म्हणतो, अहो संशय कशाला घेता, मग जाऊ द्या ना, त्या दोघी असल्या तर आपल्याला काय फरक पडणार आहे, बोलू द्या ना त्यांना आईशी. मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते, अहो फरक पडणार नाहीये आणि प्रश्न संशयाचा पण नाही, त्या दोघींनी जर काही उलटसुलट आईंच्या डोक्यात घातलं तर. सारंग म्हणतो, मग आपण चांगलं वागू, नीट वागून आईवर इम्प्रेशन तयार करू. ऐश्वर्या म्हणते, हो मी करेल, आईचं मन राखायचा प्रश्न नाहीये तो. सारंग म्हणतो, झालं तर मग आता ही ऐश्वर्या मनात विचार करते, पण त्याआधी मला ऋषिकेशला त्याच्या त्या बॉस पर्यंत पोहोचवायचंय. मला हा ट्रॅक अजिबात आवडला नाही. प्रेक्षकांनो रादर हा डायजेस्टच होत नाहीये. आता ऋषिकेश जातो त्या नानांच्या खोलीत आणि फोटो दाखवतो त्या गण्याचा की हाच आहे का तो. मग लगेच नाना म्हणतो, हो हो अरे हाच आहे. मग ऋषिकेश म्हणतो, नाना आता मी याला सोडणार नाही. मग नाना म्हणतात, ए बाबा जाऊ दे रे बाबा, कशाला भांडणं घेतोय, त्यांनी मला सोडलंय ना, आता मी सुखरूप आहे ते सुखरूप आहे ते सोडून. पण ऋषिकेश म्हणतो, नाही नाही नाना, तुमच्या मारेकऱ्यांना म्हणजे तुमच्याबद्दल असं वाईट साईट बोलणाऱ्या लोकांना मी सोडणं शक्यच नाही आहे. ऋषिकेश म्हणतो की आता मी त्या बॉस का कोण आहे त्याला पकडणारच आहे नाना, तुम्ही काळजी करूच नका. मग नाना म्हणतात, बाबा जे काही करायचं ते काळजीपूर्वक कर, आता ताईपणा करू नको आणि रागराग करू नको जेणेकरून तू फसशील. मग ऋषिकेश म्हणतो, नाही नाना तुम्ही बघा आता मी कसं पकडतो त्या बॉसला. पण असो, त्याच्यासमोर आता बरेच असे खोटे नाटे पुरावे सादर करण्यात येणारे ती गोष्ट वेगळी. आता बघा, अवंतिका आणि सौमित्राचं बोलणं ऐकवलंय मध्ये. सौमित्राला फार काळजी वाटत असते ऋषिकेशची. तो जे काही करतोय ते तो अवंतिकाशी शेअर करतो आणि म्हणतो, दादा खूप चुकीचा वागतोय, अरे हा मॅटर पोलिसांनी सांभाळायला हवा, पण दादाला का कळत नाहीये, आता कसं समजून सांगू मी त्याला. आता अवंतिका समजवते त्याला, जाऊ दे रे, इट्स ओके, दादाला नाही समजवता येणार आपल्याला, फक्त जानकी वहिनी समजू शकतील त्यांना. हे बघ तू तिथे काय करत होतास. पण आता तो सांगतो की अरे काही नाही, प्रॉपर्टीच्या केसबद्दल एका क्लायंटला भेटायला गेलो होतो आणि दादा तिथे मला भेटला. तो दुपारच्या भेटीबद्दल सांगतो सगळं या अवंतिकाला. जानकी येते तेवढ्या तिथे आणि म्हणते, वा वा रणदिव्यांची धाकटी सून चांगलीच समजदार झाली आहे.
त्यावर अवंतिका म्हणते म्हणजे काय, माझ्या गुरु कोण आहेत, साक्षात जानकी देवी. आता दोघी हसायला लागतात. मग आता जानकी म्हणते सौमित्र भाऊजी सगळं ठीक होणार आहे. अवंतिका म्हणते तसं, आणि चला बरं तुमचं फेवरेट केलंय मी, सांबार इडली चटणी चटणी असं ती गाणं म्हणून दाखवते. सौमित्र म्हणतो की अरे वा माझी फेवरेट इडली चटणी केली आहेस तू. मग आता ही जानकी म्हणते मग काय, चला खाली आणि काळजी करू नका, तुमच्या भावाला मी व्यवस्थित सांभाळून घेईल असं ती त्याला आश्वासन देते. पण ऐश्वर्या या दोघांचं ऐकते आणि ठरवते की ऋषिकेशने कोणाचंच आता ऐकायला नकोय आणि तिच्या पुढच्या प्लॅनिंगला लागते. आता तेवढ्यात या ऐश्वर्याला जानकीच्या खोलीमध्ये त्या सौमित्राचा फोन भेटलाय आणि आता ती विचार करते आता दाखवते या सौमित्राला, असं म्हणून तिने तो फोन चक्क स्वतःकडे ठेवलाय. प्रेक्षकांनो आता बघा इकडे ही शरयू खूप चिडलेली असते. तिच्या नवऱ्याला म्हणते काय करतोयस विक्रम तू. आता तो विक्रम म्हणतो काही नाही ग, माझ्या पुढच्या कामाची तयारी. त्यावर शरू आता त्याचा फोन बाजूला फेकते आणि म्हणते जरा घरात लक्ष दे, घरातले प्रॉब्लेम दूर कर आधी. त्यावरती विक्रम म्हणतो काय बोलतेस तू, माझ्या आईला प्रॉब्लेम बोलतेस का. शरयू म्हणते काय रे विक्रम, अरे तुला समजत कसं नाहीये, अरे कशी वागते तुझी आई, अरे स्वयंपाकघरात सुद्धा त्यांनी ताबा घेतलाय आणि मी काही केलेलं त्यांना चालत नाहीये, मला आता त्यांचं टॉर्चर व्हायला लागलाय रे, असं काय करतो तू, त्यांना समजून सांग ना. बिचारी शरू टेन्शन मध्ये. आता विक्रम थोडासा आधी चिडतो आणि म्हणतो तू अति बोलतेस, माझी आई तुझी कोणी नाही लागत का. शरू म्हणते हो लागते ना, पण तसं त्या समजत नाही ना मला, बघ ना रे कसं वागताय, टोचून टोचून बोलतात, अरे मलाच नाही माझ्या आईला पण किती सुनवलं त्यांनी परवा. विक्रम म्हणतो हो सगळं खरंय तुझं पण. आता शरू म्हणते हो मी शांत राहू ना विक्रम, कसं शांत राहू, अरे मला ना सर्कशीत राहिल्यासारखं वाटतंय. अरे मला सांग तू विक्रम, अरे किचन मध्ये सुद्धा सर्कशीच्या रिंग मास्टर सारख्या उभ्या आहेत, इथे ठेव तिथे ठेव, अरे मला माहिती आहे ना यार माझं किचन आहे, मला कुठे काय ठेवायचं ते कळत नाही का. आता विक्रम तिला आयडिया देतो की तू ना किचनमध्ये थांबतच नको जाऊ, ती किचनमध्ये असली की तू हॉलमध्ये बसत जा, तू हॉलमध्ये असली की तू ती किचनमध्ये जात जाईल, असं काहीतरी करा, तोंडाला तोंड देऊच नका असं त्याला म्हणायचंय. तर असो आता ही शरू रडते आणि म्हणते पण त्या इथून जाणार नाही आहेत ना. विक्रम म्हणतो का असं बोलते, जाईल ग माझी आई, पण शरू म्हणते त्यांनी सांगितलंय की बाळाचं तोंड पाहिल्याशिवाय त्या जाणार नाही. अरे विक्रम मला आता तरी बाळ होईल का रे. मग तो विक्रम म्हणतो तू नको टेन्शन घेऊ. शरयू म्हणत असते त्या मला घराबाहेर हाकलून देतील ना मला बाळ नाही झालं तर. मग विक्रम तिला दिलासा देतो, वेडाबाई तुला कोण घराच्या बाहेर हाकलणार आहे, मी आहे ना, आणि काही काळजी करू नको, आता सगळं नीट व्यवस्थित होणार आहे. प्रेक्षकांनो हिला एवढा स्ट्रेस देते तिची सासू, कसं काय हिला लेकरू बाळ होईल एवढ्या टेन्शनमध्ये. पण असो आता बघा हे सगळेजण जेवायला बसलेत. जानकी त्यांना इडली सांबार वाढते आणि सौमित्राला विचारते काय हो भाऊजी कशी झाली चटणी इडली. त्यावरती तो साऊथच्या भाषेतच उत्तर देतो मस्त. आता ते जानकीला कळत नाही. जानकी म्हणते अगं बाई ही कोणती भाषा. मग सौमित्र म्हणतो अगं इडलीच्याच भाषेत सांगितलं मस्त. अवंतिका म्हणते वहिनी मला द्या ना ही रेसिपी, आमच्या आहोंना आवडली आहे ही रेसिपी. मग जानकी म्हणते हो देईल. मग आता सुमित्राबाई म्हणतात अगं अवंतिका मीच आता सांगते, मी बनवेल या इडल्या पुढच्या वेळेला. मग आता ही जानकी म्हणते ऋषिकेश इडल्या खा ना, बेत केलाय तुमच्यासाठी आज खास. मग आता या विचारतात की काय ग, अगं आई कुठे गेली आहे. तेवढ्यात आजी आल्यावर का त्या इडलीच्या वासाने ओढत स्वतःला आणतात आणि म्हणतात अगं बाई काय वास सुटलाय इडलीचा. काय हो जानकीबाई आम्हाला कळवायचं तरी, नाश्ता केलाय म्हणून सांगायचं तरी, आम्ही आलो असतो, एकटे बसले सगळे लगली. मग आता जानकी म्हणते आजी अहो मला कौतुक वाटतंय तुमचं, म्हणजे मी बोलवलं नाही तरी त्या सुगंधाने तुम्ही आलात, म्हणजे मी केलेला पदार्थ चांगला झालाय तर. अवंतिका म्हणते हो वहिनी छानच झाल्यात इडल्या. आजीबाई म्हणतात बोलण्यात पट्टा येतेस जानकी, ए गुंडी अगं चल ये जेवायला. आता ती ऐश्वर्या डायरेक्ट त्या ऋषिकेशच्या बाजूला जाऊन बसते. मग ऋषिकेश चिडतो, आता साहजिक आहे त्याचं चिडणं. तो म्हणतो की हे बघ जानकी हिला सांग इथे माझ्या बाजूला बसू नकोस म्हणून. आता लगेच ऐश्वर्या उठून उभी राहते आणि बाजूला जाते आणि म्हणते मी इथे बसायचं नाही दादा. म्हणजे ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते की दादा मी इथे खायला बसायचं नाही का. आता लगेच हा ऋषिकेश म्हणतो मला अजिबात दादा बिदा म्हणायचं नाही तुझ्या तोंडून, इथे बसू नकोस. आजी लगेच म्हणतात अगं बाई काय ही भाषा बघ सुमित्रा ऐकलं का. सुमित्राबाई म्हणतात आई जरा शांत बसते का तू. मग ऋषिकेशला विचारतात काय झालं हे सगळं. मग आता लगेच ऋषिकेश म्हणतो तुझ्यामुळे नाही जानकीमुळे झालंय. एकतर आपण केस हरलो पण आता ठीक आहे मला काही कोणाशी बोलायचं नाहीये, पण मला हिच्यासोबत बसायची इच्छा नाहीये, पण मी आता ही इथून गेल्याशिवाय काही खाणार नाहीये. तुम्ही जर हिला बसवायचं असेल हिला तुमच्याजवळ तर तुम्ही बसवा, मी इथून जातो. त्यावरती आता लगेच या सुमित्राबाई म्हणतात ऋषिकेश अन्नाचा अपमान करू नको बरं, बस खाली बस.
आणि हे बघ तू पण बस जानकी, जेवायला बस बरं तू. आता लगेच ऋषिकेश म्हणतो मी काय सांगितलं तुम्हाला ऐकू नाही आलं का? ऋषिकेशला काही करून ऐश्वर्याला हकलायचं असतं तिथून. ऋषिकेशने अगदी खुल्लम खुल्ला दुश्मनी घेतली आहे प्रेक्षकांनो, आडून आडून नाही. मग आता ऋषिकेश म्हणतो तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? त्यावरती जानकी म्हणते अहो असं काय करतं ऋषिकेश, आजी कसा बघताय बघा ऋषिकेशकडे. मग आता ऋषिकेश म्हणतो मी सांगितलं ना ही ऐश्वर्या इथे बसेल नाही तर बाकी इथे मी बसणार नाही, ती जर बसणार असेल तर. मी एकदा सांगितलं ते सांगितलं. आता सुमित्राबाई विचार करतात अरे देवा आता काय करू मी? ऋषिकेशची बाजू घेतली तर ऐश्वर्याला डाऊट येईल आणि ऐश्वर्याला निघून जाऊ दिलं तरी पण तिला शंका येईल. आता काय करू मी ऋषिकेशला कसं ओरडू? या मनातल्या मनात विचार करत असतात. शेवटी त्या ऋषिकेशला समजवतात आणि म्हणतात ए बाबा ऋषिकेश अरे बैस ना खाली. मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते आई म्हणजे मी बसायचं नाहीये का खाली? मग आता मात्र या सुमित्राबाईंना आलेलं असतं फुल ऑफ टेन्शन. आता काय करावं, किती टेन्शन आहे हे. मग आता बघा प्रेक्षकांनो, सुमित्राबाई म्हणतात ऋषिकेश थांब जरा. ऋषिकेश लगेच निघून जात असतो ऐश्वर्या तिथे बसल्यावर. आणि आता त्या सुमित्राबाई म्हणतात अरे असं काय लहान लेकरासारखं करतोय ऋषिकेश, थांब ना बाबा जरा. सारंग पण म्हणतो आई आता आम्हाला इथे बसायचंच नाहीये जेवायला. पण आता लगे ऐश्वर्या नाटक करते आणि म्हणते थांबा भाऊजी, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला ना माझ्यामुळे, मी निघते इथून आता. आता लगेच सारंगला वाटतं आपल्या बायकोला असं कसं जाऊ द्यावं, आपल्या इगोचा प्रश्न आहे. लगेच तो बायकोचा बैल पुढे होतो. आता लगेच तो म्हणतो थांबा ऐश्वर्या थांबा. हे बघ आई माझ्या बायकोचा अपमान मला बघायचा नाहीये, मी चाललो खोलीमध्ये, हे सगळं अन्न पाणी घेऊन मी खोलीत जातो. मग आता लगेच या काय नावाचं ऋषिकेशलाही राग येतो. तो म्हणतो सारंग. मग सारंग म्हणतो बरोबर बोलतोय मी, काही गरज नाही आम्ही इथे बसायची आणि बोलायची. ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो तू नको शिकवस मला बायकोचा बैल कोणीकडचा. आता तो भडकतो ऋषिकेश. मग जानकी म्हणते काय चाललं ऋषिकेश, सकाळी सकाळी आपण बसलोय ना ताटावर जेवायला. आता ऋषिकेश म्हणतो तुझ्यामुळे होते सगळं जानकी, तू या बाईला घरात घेतलं म्हणून भांडणं चालू झालेत. एक वेळ मी मेलो तरी चालेल पण मी या ऐश्वर्यासोबत काहीही इथे करणार नाही, जेवणार तर नाहीच नाही. मग आता लगेच सुमित्रा म्हणतात काय बोलतोय तू हे ऋषिकेश, झालं ना सगळं. सारंग ऐश्वर्या बसा बरं खाली आणि नाश्ता करून घ्या. पण आता ऋषिकेश मात्र तिथून निघून जातो. आता सुमित्राबाईंना ऐश्वर्याची बाजू घ्यावीच लागते कारण त्यांना असं वाटतं की आपण जर हिची बाजू घेतली नाही तर आपण एक्सपोज होऊ. तर असो प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्या तिथे बसल्यामुळे ऋषिकेश निघून जातो आणि एपिसोड संपतो. पुढच्या भागात आपण बघणार आहोत या ऐश्वर्याने सौमित्राचा फोन चोरल्यामुळे त्या ऋषिकेशने तो फोन रिसीव्ह केलाय आणि त्या माणसाने बॉस मी आलो असं तिकडनं सांगितलंय. त्यामुळे या ऋषिकेशचा गैरसमज थोडा पक्का व्हायला सुरुवात झाली आहे की सौमित्रच बॉस आहे. पण असो हा ट्रॅक मला आवडला नाही, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकांनो, आजची मालिका कशी वाटली, काय वाटली मला कमेंट करून सांगा. विशेष आज काही त्यांनी दाखवलेलंच नाहीये. आता पुढच्या भागामध्ये त्या माणसाचा फोन येतो ऋषिकेशला, तेव्हा तो सौमित्राला आवाज देऊन सांगतो तुझा फोन आहे. मग आता सौमित्र म्हणतो थँक्यू दादा. आता ऐश्वर्या विचार करते नाही या दोघांमध्ये महाभारत घडवलं ना तर नावाची ऐश्वर्या नाही. तुर्तास तरी हा भाग संपला. कसा वाटला मला नक्की कळवा.